हॅलो, नमस्कार. निमज किचनमध्ये आपले स्वागत आहे. मी आज तुम्हाला इथं कांदा टमाट्याची चटणी करून देते. इथे 3 कांदे घेतलेत, 3 टमाटे घेतले, थोड्या हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली आणि चवीनुसार मीठ घ्यायचं. आता मी कांदे टमाटे कापून घेते आणि मिरची पण लसूण मीठ मिरची कुटून घेते. बघा, आता इथं मी टमाटर कापून घेतले, कांदा कापून घेतला आहे, मीठ मिरची लसूण ठेचून घेतले आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली. त्याच्यासोबत थोडीशी लाल तिखट घेतले आणि थोडासा कांदा लसूण मसाला घेतला. चला आता इकडं कढई तापायला ठेवली. आता त्याचे जिरे टाकून घेऊ. जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडले की कांदा टाकून द्यायचा. बघा, कांद्याला चांगलं गुलाबी रंगापर्यंत येऊसर परतून घेऊ. बघा, कांदा चांगला भाजला आहे. आता आपण मिरची टाकून घ्यायची. बघा, आता मिरची चांगली परतून झाली. हिरवीच घेतली जर मिरची कच्ची तर जरा जास्त थोडा वेळ चांगली परतून द्यायची. आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ. आता हे टमाटर टाकून. बघा, आता ही कोथिंबीर टाकून. याच्यात थोडीशी साखर टाकायची म्हणजे चव आणखीन छान लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत मस्त खायची. बघा किती छान झाली. तिला थोडं 5-10 मिनटं आपण शिजून देऊ. बघा किती छान झालेली आहे चटणी आणि त्याच्यासोबत अशी गरम गरम ज्वारीची भाकरी. बघा, बघा किती छान झालेली आहे चटणी. याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकू. वा, आणि ज्वारीची भाकर अशी गरम गरम भाकर आणि चटणी या खायला. अरे या खायला. आणि माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि मला सांगा कशी बनली आहे चटणी. तर ठीक आहे, चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.